नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, पोलीस भरतीचे जे काही विद्यार्थी आतुरतेने वाट बघत होते ते म्हणजे लेखी परीक्षेसाठी, त्या लेखी परीक्षेची तारीख आता एक्झॅक्ट काय आहे आणि कधी पेपर सुरू होणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि सर्वात पहिले आपण हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो. आत्तापर्यंत याच्यावर कोणीच व्हिडिओ बनवलेला नसेल आणि ॲथेंटिक माहिती आहे आणि पूर्ण माहिती काय आहे तो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो बघा, सहाय्यक पोलीस आयुक्त पश्चिम नियंत्रण कक्ष बांद्रा पश्चिम मुंबई. तर तुम्ही इथं बघू शकता, हे बघू शकता मित्रांनो तुम्ही 19 सप्टेंबरचे लेटर आहे मित्रांनो. ओके, परिपत्रक. तर यामध्ये तुम्ही बघू शकता, पोलीस उपायुक्त मुंबई, पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद, कारागृह शिपाई भरती 2022-23 लेखी परीक्षेबाबत. ओके, संदर्भ दिलेला आहे मित्रांनो. आणि बघा खाली महोदय यांनी इथं दिलेलं आहे मित्रांनो. आता ही आपल्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट नाही जास्त, कारण की आपल्याला जे महत्त्वाचं बघायचं आहे मित्रांनो ते आपण बघणार आहे. इथं फक्त आपल्याला माहिती आहे किती जागा होत्या, काय होत्या ते आपण बघणार आहे. बघा, पोलीस शिपाई पदासाठी ह्या 2572 जागा होत्या, चालकसाठी 917, वाद्यवृंदासाठी 24 आणि कारागृहासाठी 717. एकूण 4230 पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून सदरबाबत शारीरिक पडताळणी प्रक्रिया सुरू असून नमूद प्रक्रियेच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा ऑक्टोबर 2024मध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आठवड्यातील शनिवार किंवा रविवार या दिवशी आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे मित्रांनो. बघा, ऑक्टोबर महिन्याचा सर्वात महत्त्वाचा, ऑक्टोबर महिन्याचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आठवड्यातील शनिवार किंवा रविवार. कारण की तुम्हाला मित्रांनो शिपाई पदासाठी चालक आणि वाद्यवृंद आणि कारागृह असे 4 पदं होते. वाद्यवृंद तर जास्त कॅन्डिडेट नाही आहेत, म्हणून ह्या 3 पदासाठी तरी सेपरेट दिवशी एक्झाम किंवा एका दिवशी 2 शिफ्टमध्ये पेपर होऊ शकतात. पण बघा काय दिलेलं आहे, ऑक्टोबर 2024मध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आठवडा यामधील शनिवार किंवा रविवार या दिवशी आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. बघा, खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. म्हणजे आपल्याकडे आता जर मोजून जर पहिल्या हप्त्याचा विचार केला तर 15 दिवस बाकी आहेत मित्रांनो अभ्यासासाठी. बघा, सदर लेखी परीक्षेस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेता शाळा, महाविद्यालय, विद्यालय इत्यादी इमारतीमध्ये वर्ग पुरेशा संख्येमध्ये उपलब्ध होणे आवश्यक असल्याने परिमंडळ निहाय 5 ते 7 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लेखी परीक्षेसाठी शाळा, विद्यालय, महाविद्यालयांच्या उपलब्धतेबाबत आढावा घ्यायचा आहे त्यांना. सदरबाबत माहिती करता माननीय पोलीस आयुक्त प्रशासन यांचे प्राप्तपत्र अवलोकनार्थ व पुढील योग्य त्या कारवाईकरता सोबत जोडण्यात आलेले असून नमूद पत्रावर माननीय अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग यांच्या हस्ताक्षरातील लेखी आदेशाच्या अनुषंगाने कारवाई करून नमूद पत्रातील मुद्दे विचारात घेऊन परिपूर्ण तपासणी अहवाल मान्य उपायुक्त यांच्या शिफारशीसह दिनांक 20/9 म्हणजे उद्याच्या दिनांकपर्यंत कार्यालयात सादर करायचा आहे, जेणेकरून वरिष्ठांना विहित वेळेत अहवाल सादर करणे शक्य होईल. ओके, तर बघा मित्रांनो, पोलीस आयुक्त कार्यालय बघा इथं ते पूर्ण हँड रिटन ACP कंट्रोलचं साईन वगैरे सर्व आहे. ओके, लेखी परीक्षेबाबत तेच मित्रांनो पहिलं जे होतं तेच याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी. परत आता यांनी इथं अजून थोडंसं वाढून दिलेलं आहे ते आपल्याला बघायचं. सेकंड पॅरामध्ये बघा, शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणी तसेच कौशल्य चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेच्या आधारे लेखी परीक्षेसाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदाच्या संख्येच्या शिपाई चालक, कॉन्स्टेबल, कारागृह, वाद्यवृंद यासाठी एकाच 10 प्रमाणात उमेदवार बोलवण्यात येणार आहे. ओके, या परीक्षेसाठी जवळपास 45,000 हे पोलीस शिपाई पदासाठी, चालक पदासाठी 19,000, वाद्यवृंदासाठी 1,000 आणि कारागृहासाठी 15,000 असे एकूण जवळपास 80,000 उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे मित्रांनो. 80,000 उमेदवार राहण्याची शक्यता आहे उपस्थित. आणि त्याच्यामध्ये परत बघू शकता पॅरा तिथं दिलेलं आहे त्यांनी की उमेदवारांची लेखी परीक्षा आहे ऑक्टोबर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा शनिवार किंवा रविवार या दिवशी आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. सदर लेखी परीक्षेस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची संख्येच्या विचारात घेता शाळा आणि महाविद्यालयांना त्यांनी पुरेसे वर्ग उपलब्ध करून द्यायचे. त्यासाठी प्रत्येक प्रादेशिक विभागाने
15,000 ते 20,000 उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लेखी परीक्षेसाठी शाळा महाविद्यालयांचा आढावा घ्यायचा आहे मित्रांनो. आता या गोष्टीमध्ये काय काय त्यांनी परत हे एक दिलेलं आहे मित्रांनो, की यामध्ये काय काय फॉलो करायचं आहे त्यांनी तिथं दिलेलं आहे बघा. ओके, काय काय फॉलो करायचं खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. त्यांनी म्हणजे स्टुडंटचा विचार करून ही माहिती दिलेली आहे बघा. एक नंबर काय आहे की शाळा महाविद्यालय निवड करताना पश्चिम मध्य हार्बर लाईन रेल्वे स्थानक, महाराष्ट्र परिवहन, राज्य परिवहन महामंडळाचं म्हणजे ST ज्या असतात आपल्या किंवा बेस्टच्या ह्या असतात, तर त्या थांब्यापासून नजीकचं असावं आणि अशांना प्राधान्य द्यावं असे ते म्हणतात, सोयीच्या दृष्टीने वाहनाच्या. बघा इथं कॅन्डिडेटचा विचार झालेला आहे की महाविद्यालय मध्य, पश्चिम आणि हार्बर लाईन म्हणजे वेस्टर्न लाईन, सेंट्रल लाईन आणि हार्बर लाईनचे रेल्वे स्टेशन किंवा राज्य परिवहन महामंडळ ST महामंडळ असेल किंवा बेस्टचं जे हे असतं मित्रांनो, तर यांच्या थांब्यापासून नजीक असावे. बघा लेखी परीक्षेचा कालावधी 1 तास 30 मिनिट असा आहे. लेखी परीक्षेची पूर्ण प्रक्रिया होण्यास 3 ते 4 तासाचा कालावधी लागतो मित्रांनो. म्हणजे पूर्ण डॉक्युमेंट म्हणजे बघणे, ID कार्ड वगैरे. ओके, आणि लेखी परीक्षेच्या वेळी शाळा महाविद्यालय जवळपास 5 ते 6 तास उपलब्ध होणे आवश्यक राहील. असे महाविद्यालयच उपलब्ध करून द्यायचे. पहिले महामंडळ आणि रेल्वे स्थानकाजवळ, दुसरं 5 ते 6 घंटे तिथं उपलब्ध होतील अशाच ठिकाणचे महाविद्यालय आणि शाळा द्यायच्या मित्रांनो. त्याच्यानंतर बघा त्यांनी असं दिलं त्या याच्यामध्ये किती वर्ग उपलब्ध होतील आणि प्रत्येक वर्गामध्ये किती प्रशिक्षणार्थी बैठक होऊ शकते. ओके, तर असं एका वर्गात किमान 24, बघा तुम्हाला माहीत असतं एका वर्गात 24 ते 28 कॅन्डिडेट हे असू शकतात मित्रांनो. एका वर्गात 24 ते 28 कॅन्डिडेट बसतील असा वर्ग तुम्हाला त्यांना बघायचे निर्देश दिलेले आहेत. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही बघा खूप महत्त्वाची माहिती दिलेली त्यांनी 4मध्ये बघा. लेखी परीक्षेच्या पूर्वी उमेदवारांचे बैठक क्रमांक लिहिणे, प्रवेशद्वाराजवळ अनधिकृत व्यक्ती लेखी परीक्षेसाठी प्रवेश करू नये यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याच्या त्या महाविद्यालय वगैरे यांना आवश्यक राहील 1 दिवस अगोदरच. ते एक दिलेलं आहे मित्रांनो. त्यांनी लेखी परीक्षेच्या विभागा त्या विद्यालयामध्ये याच्यामध्ये प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, विजेचे उपकरण ह्या बाबी असल्या पाहिजे. त्याच्यानंतर शाळा महाविद्यालयाचं परीक्षागृह आसपासचा परिसर चांगला असावा जेणेकरून परीक्षार्थींना लेखी परीक्षेदरम्यान त्रास होणार नाही. त्याच्यानंतर बघा अजून खाली आपण जर बघितलं 7 नंबरचं, तर इथं बघू शकता लेखी परीक्षेच्या वेळी महाविद्यालय प्रवेशद्वाराजवळ बारकोड स्कॅनर असावे, बायोमॅट्रिक तपासणी असावी, CCTV असणे जवळपास गरजेचं आहे. ओके, आणि वर्ग खोल्यांच्या प्रमाणात बाहेरील होल्डिंग एरिया आहे की नाही हे पाहणं पण महत्त्वाचं आहे. हे काय दिलेलं आहे मित्रांनो त्यांनी त्या विभागामध्ये जिथं परिनिय होणार आहे. ओके, तर त्या विभागानुसार असे शाळा वगैरे त्यांनी सिलेक्ट करायच्या अशा प्रिफरन्स दिल्या पाहिजेत. बघा इथं दिले त्यांनी नायगाव पोलीस मुख्यालय दादर पूर्व. ओके, मुंबई येथे लेखी परीक्षेच्या प्रक्रियेचे मध्यवर्ती कक्ष स्थापित करण्यात येणार आहे. यास्तव नायगाव मुख्यालय येथे संबंधित परीक्षा केंद्र अंदाजे किती किलोमीटर असेल आणि प्रवासासाठी किती वेळ लागणे ह्या नमूद करणे आवश्यक आहे. त्याविषयी पण त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 9 नंबरचा मुद्दा आपण बघू शकतो. परीक्षाच्या वेळी शाळा महाविद्यालय ठिकाणी प्रश्नपत्रिका संच, उत्तरपत्रिका संच, परीक्षेच्या ठिकाणी परीक्षेच्या पूर्वी वाटप करण्यासाठी, परीक्षेनंतर एकत्रित जमा करण्यासाठी सुरक्षित आणि पुरेशी जागा उपलब्ध आहे का नाही त्याची तपासणी करायची आहे. लेखी परीक्षेच्या वेळी प्रत्येक वर्गावर पर्यवेक्षण करण्यासाठी नेमण्यात येणारे अधिकारी कर्मचारी यांचा परीक्षेपूर्वी आढावा घ्यायचा आहे, मार्गदर्शक सूचना द्यायच्या आहे. आणि 11 नंबर दिलेला आहे मित्रांनो की परीक्षेच्या वेळी शाळा महाविद्यालय या ठिकाणी अंतर्गत बाह्य परिसराची तपासणी करून बंदोबस्तासाठी किती मनुष्यबळ लागेल याचा सुद्धा आढावा त्या ठिकाणी द्यायचा आहे असं त्यांनी दिलेलं आहे. आणि शेवटचे 2 मुद्दे बघा 13 आणि 14 नंबर, 12 आणि 13 ही शाळा महाविद्यालय वर्गनिहाय आसनाच्या व्यवस्थेबाबतची माहिती व्यक्तशः तपास करून त्यांनी द्यायची आहे मित्रांनो. आणि 13 नंबर शेवटचं की लेखी परीक्षा दरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर होतो मित्रांनो. 2019 आणि 21च्या भरतीमध्ये गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. म्हणून काही परीक्षार्थी स्वतःऐवजी अन्य उमेदवार लेखी परीक्षेसाठी केंद्रावर पाठवून गैरकृत्य करते मित्रांनो. त्यासाठी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यास्तव परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देतेवेळी प्रवेशद्वाराजवळ अंगझडती घेणे, त्यांच्याकडे असलेल्या बॅगा त्यांच्या नातेवाईकांच्याकडे सुपूर्द करणे किंवा प्रवेशद्वाराजवळ जमा करून घेणे इत्यादीसाठी मनुष्यबळ नेमणे आवश्यक आहे का ते पण त्यामध्ये नमूद केलं आहे मित्रांनो. आणि हे कधी द्यायचं आहे त्यांना, हे 20 तारखेपर्यंत, म्हणजे हे लेटर ऑलरेडीच त्यांच्यापर्यंत गेलेले. तर 4 वाजेपर्यंत हे अहवाल सादर करायचा आहे मित्रांनो. तर अशी खूप महत्त्वाची माहिती होती मित्रांनो. सर्वात पहिले आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण इथे दिलेली आहे. तर आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे तुम्हाला माहिती आहे. सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी
जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे मित्रांनो की परीक्षेची तारीख म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा यामधला शनिवार रविवार. जर आता ह्या गोष्टीने विचार करायचा गेला तर पहिला शनिवार, दुसरा शनिवार आणि हे जर अशा गोष्टीचा विचार करत गेला मित्रांनो तर 11-12 ऑक्टोबरपासून जवळपास आपली एक्झाम ही सुरू होऊ शकते मित्रांनो. 11 किंवा 12 ऑक्टोबरपासून शनिवार जर पकडला तर शनिवारची 12 आणि 13 तारखेपासून ह्या गोष्टी सुरू होऊ शकतात मित्रांनो, म्हणजे 12 आणि 13. ओके. तर आपल्याकडे जर विचार करायचा झाला मित्रांनो आता तर जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस बाकी असं म्हणावं लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून आता जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल याचा प्रयत्न करायचा आहे सर्वांनी. आता एवढं तर माहीत झालेलं आहे की ऑक्टोबरमध्ये 100% होणार आहे आणि 100% होणार. आत्तापर्यंत फक्त डेट नाही मित्रांनो, पण पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा आठवड्यातील शनिवार किंवा रविवार त्यांनी फिक्स दिलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये बदल होईल याची गॅरंटी खूप कमी आहे. सॉरी, माझ्याकडून 11 आणि 12 सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. पहिला शनिवार मला वाटतं 5, माफ करा मित्रांनो, माझ्याकडून पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा जो आठवडा आहे त्याच्यामध्ये मी गलतीने 11 आणि 12 तारीख सांगितली, पण 5 तारखेचा पहिला शनिवार आणि 6 तारखेचा पहिला रविवार आहे मित्रांनो. ओके. 5 आणि 6 ऑक्टोबर जर याचा विचार केला ओके तर 5 आणि 6 म्हणजे 5 किंवा 6 तारखेला आपले पेपर सुरू होणार आहे कोणता तरी एक. आणि याच्यामध्ये म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा आठवड्यातील शनिवार किंवा रविवार दिलेला आहे मित्रांनो. तर याच्यामधलं कोणतेही स्टार्ट होऊ शकतं. 5 तारखेला किंवा 6 तारखेला पण सुरू होऊ शकतं. त्यामुळे आपण ह्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे की 15 दिवसानंतरच आपली एक्झाम आहे म्हणून. ओके. इथं चान्सेस कमी आहेत की 5 किंवा 6ला सुरू होईल, कारण की आता पूर्ण या गोष्टीचा यांना माहिती, पूर्ण शाळा महाविद्यालयाचे आहेत मित्रांनो, यांना ही माहिती प्रोव्हाइड करायची आहे कुठे समोर प्रोव्हाइड करायची आहे. त्यामुळे मित्रांनो यांना 5 किंवा 6 तारखेला पेपर कंडक्ट करण्याचे प्रॉब्लेम येऊ शकतात, पण दुसरा शनिवार रविवार हा 12 आणि 13 तारखेला येतो. तर ह्या टाईमला 100% ह्या टाईमला तर पेपर सुरू होऊन जाईल दुसरा किंवा तिसऱ्या हप्त्यामध्ये. दुसऱ्या हप्त्यामध्येच पेपर चान्स होण्याचे जास्त आहेत, कारण की पहिल्या हप्त्यामध्ये या पूर्ण शाळेची माहिती, कोणत्या शाळा आहेत, काय आहेत याचं थोडंसं कॅल्क्युलेशन करायला, त्याच्यानंतर आता आपली कट ऑफ पण सर्व गोष्टीची डिक्लेअर व्हायची राहिलेली आहे, ती कट ऑफ डिक्लेअर करायला आणि ह्या गोष्टी करायला तर उशीर लागू शकतो. त्यामुळे 5-6 ऑक्टोबरला शक्यता थोडी कमी आहे, पण 12 आणि 13 ऑक्टोबरला म्हणजे जो दुसरा हप्ता आहे मित्रांनो, त्यावेळेस 100% आपली एक्झाम होऊ शकते. आणि त्या दृष्टिकोनातून 22-23 दिवस आहेत, पण आपण फक्त आपल्याकडे 15 दिवस आहे या दृष्टिकोनातूनच अभ्यास करायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर कसा करता येईल, प्रत्येकाने 80+ घेण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. तेव्हाच आपलं कुठेतरी सिलेक्शन होऊ शकेल. त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा. तर हा सर्वात पहिले व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर दिलेला आहे मित्रांनो. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.